नमस्कार. कलरफुल लाईफ विथ यष्टी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी पण मजेत आहे. बैलपोळा हा सण येतो आहे, तर त्यानिमित्ताने बैलांच्या जोडीची खूप सुंदर अशी रांगोळी मी तुम्हाला काढून दाखवते आहे. 7 ते 7 ठिपक्यांची ही रांगोळी आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला खूप आवडेल. ही रांगोळी खूपच सुंदर अशी रांगोळी आहे, खूप आकर्षक आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला आवडली का नाही हे कमेंट करून पण नक्की सांगा. बैलपोळ्यानिमित्ताने ही रांगोळी मी दाखवते आहे. तर बैलपोळ्याविषयी पण आपण थोडंसं बोलूया. आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैलपोळ्याचे महत्त्व अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण हा पोळा आहे. श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीपासून बैल बनवतात आणि त्या बैलांची पूजा करतात. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. नदी, नाले, ओढा असतात ना, त्यांच्यावर नेऊन बैलांना स्वच्छ केलं जातं, स्वच्छ आंघोळ घातली जाते. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैलपोळ्याला विशेष महत्त्व आहे. बैल हे वर्षभर शेतात राबतात. शेतकऱ्यांना बैलांची साथ असते म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं. बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे. महाराष्ट्राच्या काही भागात तर हा सण 2 दिवस साजरा केला जातो. या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा, नवी वेसन, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवतात, त्यांची मिरवणूक काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यामधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. अनेक गावामध्ये पोळ्याला शर्यतीचे आयोजन पण करण्यात येते. शर्यत पण ठेवली जाते बैलांची आणि मग घरी आणून त्यांची आणखीन पूजा करतात आणि त्यांच्या म्हणजे असं लग्न पण लावतात. असं मंगलाष्टका म्हणून खेड्यांमध्ये कुठे कुठे आणि आरती नैवेद्य केला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. आणि ह्या बैलपोळ्याची एक कहाणी आहे, म्हणजे एक पौराणिक कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते, ऐका लक्ष देऊन. कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाटाचा खेळ खेळत होते. या खेळामध्ये माता पार्वती विजयी झाली, परंतु भगवान शंकर मात्र म्हणत होते की मी जिंकलो, असं म्हणत होते भगवान शंकर. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या नंदीला माता पार्वतीने विचारले की या खेळामध्ये कोण जिंकले. तेव्हा नंदीने थोडा वेळ शांत राहून भगवान शंकराचे नाव घेतले. त्यावर माता पार्वती क्रोधित झाल्या आणि नंदीला माता पार्वतीने शाप दिला की पृथ्वीवर तुझ्या मानेवर सदैव नांगर राहील. म्हणजे नांगर बैलाशिवाय होत नाही ना, नांगरतात शेतामध्ये, असं पार्वती मातेने शाप दिला आणि तुला जीवनभर कष्ट करून जगावे लागेल. हे ऐकून नंदी खूप घाबरला आणि त्याने माफी मागितली आणि आपली चूक मान्य केली. पार्वती मातेला माफी मागितली नंदीने
आणि माझी चूक झाली असे नंदी म्हणू लागली. त्यावर पार्वती मातेने त्यांना सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस तुला देव मानून तुझी पूजा करतील. तेव्हापासून बैलपोळा हा सण साजरा करतात अशी आख्यायिका आहे. थोडक्यात मी माहिती तुम्हाला पोळ्याबद्दल सांगितलेली आहे आणि ही कथा पण सांगितली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि आपली रांगोळी पण आता जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे. 2 बैल, सुंदर अशी बैलांची जोडी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली रांगोळी हे नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवर कोण नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येईल. व्हिडिओ कसा वाटला, आवडला का, रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या कमेंट हे खूप महत्त्वाचे असतात. आणि बैलपोळ्याच्या आपणा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. नेहमी आनंदी राहा, खुश राहा. धन्यवाद.